मकर राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील जुलै महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या संपूर्ण महिन्यामध्ये 3 वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे. 4 जुलै या दिवशी शुक्र ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 7 जुलै या दिवशी बुध ग्रह कर्केतनं मिथुनेत वक्री होऊन येतोय. 16 जुलै या दिवशी सूर्य ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती आपण पाहणार आहोत. मकर राशी. स्वामी शनी ग्रह हा पत्रिकेमध्ये उपचय स्थानात म्हणजेच तृतीय स्थानामध्ये विराजमान आहे. लग्नेशाचा मंगळ या ग्रहाबरोबर त्रिरेकादश म्हणजेच लाभयोग तयार होतोय. याच बरोबर बुधाबरोबर केंद्र योग तयार होतोय. याच बरोबर सूर्य गुरु बरोबर नवपंचम योग आणि शुक्र महाराजांबरोबर होणारा अष्टमात्न षडाष्टक योग. यामध्ये जर आपण विचार केला की लग्नेश आणि लग्नेशाबरोबर होणारे हे सगळे योग कामामध्ये जबाबदारी वाढवून देत आहे. तुमची संयम आणि शिस्त तुम्हाला ठेवायला लावणारे या महिन्यामध्ये अतिताईपणा चालणार नाहीये. जरी तो उपचयात आहे, सगळ्या गोष्टी देईल, परंतु संयम आणि शिस्त जर बिघडली तर तुम्हाला त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. नाहीतर होतं दैव देत आणि कर्म नेत, अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात. एखादा माणूस शून्यातनं वैभव निर्माण करतो आणि जसा पत्त्याचा बंगला कोसळावा त्या पद्धतीनं पूर्ण अस्थिर होऊन जातो. नाही व्हायचंय ना, मग चाललेल्या संयमाला शिस्तीला बदलू देऊ नका. द्वितीय स्थान या स्थानाला विचार करता स्वामी शनी ग्रहच आहे. म्हणजेच या शनी महाराजांचं पराक्रमातनं परत याच योगांच्या पद्धतीने जर विचार आपण केला, सगळ्यात महत्वाची गोष्ट शनी महाराजांचा बुधांबरोबर 6ष्ठ स्थानात होत असलेला केंद्र योग आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे पण सांगायला लावणार आहे. तिथे आर्थिक खर्च होऊ शकतो. आर्थिकतेचं प्रमाण उत्तम राहणार आहे, चिंता करण्याचं कारण नाही आहे, पण आरोग्य जपा. तृतीय स्थान पराक्रम स्वामी गुरु ग्रह आणि ते स्वामी सप्तमात पडलेले आहेत. मग इथे होत असलेला शनी महाराजांबरोबरचा नवपंचम योग चांगल्या वराची वधूची प्राप्ती, विवाह निश्चितीसाठी आपल्यापेक्षा लहान बहिणी भावाकडनं मदत होणे. जीवनात प्रखरतेनं पुढे आलो आहे. आर्थिकता सुद्धा आपण स्वतःच्या कष्टानं जमवली आहे. मग वैवाहिक निर्णय घेतोय तो चांगला घेतला पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण पार्टनरशिप करणार आहोत त्या दृष्टीनं म्हणाल तर इथे गुरु महाराजांचं तर अतिशय उत्तम अवस्थेचा योग प्राप्त होतोय आपल्याला. हंस नावाचा राजयोग आहे. फक्त आर्थिकतेचे व्यवहार पार्टनरशिप केल्यानंतर थोडीशी सावधगिरी आपण बाळगली पाहिजे. चतुर्थ स्थान स्वामी मंगळ ग्रह पंचमात आहे. चतुर्थेश पंचमात या मंगळाचा बुधाबरोबर अशुभ द्विद्वादर्शक नावाचा होत असलेला योग, रवी गुरु बरोबर होत असलेला त्रिरेकादश लाभ योग, मंगळाचा शुक्राबरोबर असलेला केंद्र योग, हा बाकी लक्ष्मी योगाचे फल देणारा आहे मंगळ शुक्र योग. शेअर मार्केटमध्ये, लॉटरीमध्ये, सट्ट्यामध्ये धनप्राप्ती होऊ शकते, तसे योग अनुकूल आहेत. शिक्षण परिपूर्ण होण्याचे योग आहेत. अचानक आर्थिक धनप्राप्ती होण्याचे योग आहेत. विमा सल्लागार होण्याचे योग आहेत.
संतान प्राप्तीच्या दृष्टीनं ज्या जातकांना मेडिकली काही इश्यू होता, चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन होऊन तो योग मिटतो आहे. आध्यात्मिक दैवी साधना थोडीशी अडथळाजनक होईल, तिकडे लक्ष द्यावं लागेल. षष्ठ स्थान स्वामी बुध ग्रह वक्री होऊन आलेत 7 तारखेला जुलैला. राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी आलेत. विपरीत नावाचा योग षष्ठामध्ये, उच्च नोकरीमध्ये पद प्राप्त होणे, जबाबदारीचं पद आपल्याला मिळणे. मग या धावपळीमध्ये आरोग्याकडे लक्ष राहतंय कुठे? कामामध्ये स्वतःला झोकून देणे, त्याची फलश्रुती प्राप्ती पगारवाढीच्या स्वरूपानं प्राप्त होणारच आहे. फक्त हे पद मिळाल्यानंतर स्वतःकडे दुर्लक्ष करू नका, हे ज्योतिषशास्त्र या महिन्यात सांगतं. 7व्या स्थानामध्ये सूर्याची गुरुची होत असलेली युती, गुरु महाराज उच्चतम अवस्थेत हंस नावाच्या राजयोगामध्ये चांगल्या पतीची प्राप्ती, चांगल्या पत्नीची प्राप्ती, मोठ्या कुटुंबामध्ये विवाह निश्चित होणे, आपला जोडीदार सरकारी नोकरीला असणे, त्याचा व्यवसाय चांगला असणे, कुटुंब कुळ अतिशय पवित्र असणे, त्याचबरोबर पार्टनरशिपमध्ये मोठ्या स्वरूपाचे लाभ होणे, असे ही योग मकर राशीच्या जातकांसाठी आहे. आणि अष्टम स्थानामधनं होत असलेला या शुक्र मंगळाचा परत योग आणि अष्टमेश स्वामी सूर्य हा 16 तारखेपर्यंत मिथुनेत आणि नंतर तो सप्तमात म्हणजेच कर्केत. मग 7 तारखेपासून 16 तारखेपर्यंत सूर्य महाराजांचा बुधादित्य नावाचा योग हा तुम्हाला प्रचंड अफाट बुद्धिमत्ता देणार आहे, एखाद्या संकटातून सहज बाहेर काढणार आहे, कामामध्ये व्यापकता देणार आहे, बुद्धीच्या जोरावरती पुढे जाणार आहे. सरकारी कामं हे अगदी हातासरसे वेगळे करणार आहात. भाग्यामध्ये मिथुन राशी ज्याप्रमाणे षष्ठात पडलेली आहे ती बुध ग्रहाचं आधिपत्य दर्शवते. तर या बुध ग्रहाचीच राशी भाग्यात कन्या राशी विराजमान झालेली आहे आणि विपरीत राजयोग आहे, म्हणून भाग्यशाचे फळ सुद्धा उत्तम मिळणार आहे तुम्हाला. परदेशामध्ये प्रवास करण्याच्या निमित्तानं अनेक संधी लाभून येणार आहे आणि त्या संधी फायदेशीर असणारे, त्या दूर करून चालता कामा नये. दशमामध्ये तुळा राशी आहे. स्वामी शुक्र ग्रह 4 तारखेला अष्टम स्थानामध्ये आलेले आहेत. कामाची कार्याची कुणी दखल घेत नसेल तर नका घेऊ देऊ, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. फक्त आर्थिक व्यवहार जर कंपनीनं किंवा आपण जिथे काम करतो त्या लोकांनी आपल्याकडे दिले असेल त्यात सावधगिरी बाळगा. अंधभक्ती नको, डोळस भक्ती ठेवा. हे जर लक्षात आलं तर या कर्माचे फल सुद्धा चांगले प्राप्त करून घेता येतील. नाहीतर मग आपल्याला उच्च पदावरनं पदच्युत होण्याचा योग सुद्धा या निमित्तानं प्राप्त होऊ शकतो. एकादश स्थान त्याला लाभस्थान म्हणतो आपण. स्वामी मंगळ ग्रह पंचमात आहे. मोठ्या बहीण भावांचा विश्वास जिंकलेला आहे, प्रेम प्राप्त करून घेतलेला आहे, मित्र आहे, भाऊ बहीण आहे, आई वडील आहे, सगळ्यांचा स्नेह तुमच्या जवळ आहे. काळजी करण्याचं कारणच नाहीये. शनी महाराजांनी तर त्रिरेकादश लाभ योग केलाय. या लाभेशा बरोबर उत्तम फल आहे, लाभ उत्तम आहे. व्ययस्थान स्वामी गुरुग्रह हे सप्तमात कर्केचे आहे, उच्चतम अवस्थेत आहे. पत्नीवरती पतीवरतीच पैसा खर्च होईल, या दुसरा खर्च नाही. मकर राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 8 आहे. शुभ रंग निळा आहे. आपल्यासाठी शुभ दिवस 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख आहे, 4 तारीख आहे, 5 तारीख आहे, 29 आणि 30 तारीख. एका मागे एक पहिले 5 दिवस उत्तर आहे. अशुभ दिवस आपल्यासाठी 15 तारीख, 16 तारीख, 17 तारीख, 18 तारीख आहे. आपल्याला मंत्र देतो ओम शं शनेश्चराय नमः. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.